आता आपण बघूयात महाफास्ट 100। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी। बाल हक्क कोर्टाचा निर्णय। आरोपी सज्ञान की अज्ञान पोलीस तपासानंतर ठरवणार। विशाल अग्रवालसह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। पुण्यातील अनेक पब रात्री 4-5 वाजेपर्यंत सुरू असतात। पोलीस पैसे खाऊन अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करतात। महापालिकेने कारवाई करावी। रवींद्र दंगेकरांची ट्विट करत आयुक्तांकडे मागणी। पुणे अपघात प्रकरणामुळे मूळ एफआयआर दाखल करतानाच कलम 304 लावलाय। खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काही करू शकता। मुरलीधर मोहोळ यांचं दंगेकरांना प्रत्युत्तर। तुम्हाला एफआयआर आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का? मृतांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय। रवींद्र दंगेकरांचा मोहोळ यांच्यावर पलटवार। पुण्यात ठाकरे गटाचा मशाल मोर्चा। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी। पुणे अपघात प्रकरणातील कारवाईवरून ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा। पुण्यातील आणखी 2 अवैध पबवर महापालिकेची कारवाई। कोरेगाव परिसरातील वॉटर सोरीला पबवर पालिकेकडून कारवाईचा बडगा। सत्ताधारी आमदारांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न। व्हाईट कॉलर गुंडांना संरक्षण देण्याचा प्रयत्न। अंबादास दानवेंचा विरोधकांवर हल्लाबोल। अपघात झालेल्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी धाव घेणं हे सकारात्मक दृष्ट्या बघायला हवं। उमेश पाटलांचा अंबादास दानवेंवर पलटवार। सुमार कलम लावून केस खिळखिळी करण्याचा प्रयत्न। वकील असीम सरोदेंचा पोलिसांवर गंभीर आरोप। आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलांना धमक्या दिल्याचाही दावा। मतदानाच्या दिवशी कीर्तीकरांसह त्यांच्या पत्नीने ठाकरेंची बाजू घेतली। गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करा। शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। शिशिर शिंदे हा माझा जुना सहकारी आहे। पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्यामुळे मला काढण्यात यावं म्हणून त्यांनी पत्र लिहिलं। मी शिंदेंसोबतच। गजानन कीर्तीकर यांची भूमिका। कार्यालय आमचं आहे, शिशिर शिंदे ठरवणारे कोण? अमोल कीर्तीकरांचा सवाल। गजानन कीर्तीकरांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक। माझं नाव अमोल गजानन कीर्तीकर आहे, ते कुणीही चोरू शकणार नाही। अमोल कीर्तीकरांचं वक्तव्य। गजानन कीर्तीकरांविरोधात पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। गजानन कीर्तीकरांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना नेते नाराज असल्याची माहिती। शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तीकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता। भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप। हकालपट्टी करण्याचा निर्णय त्यांचा अंतर्गत। गजानन कीर्तीकरांनी बोलण्याचं धाडस केलं। ठाकरे गटाच्या सचिन अहिरांची प्रतिक्रिया। कीर्तीकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून वाद मिटवावा। कीर्तीकरांच्या विधानावरून दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार पी.एन. पाटील यांचं दुःखद निधन। पी.एन. पाटील यांच्यावर मागील 4 दिवसांपासून सुरू होते उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अहमदनगरमध्ये ईव्हीएमच्या खोलीत अनोळखी व्यक्तीचा वावर। व्हिडिओ ट्विट करत निलेश लंकेंचा आरोप। अपुऱ्या माहितीच्या आधारे लंकेंनी व्हिडिओ ट्विट केला। सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी गेला होता। अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। निलेश लंकेंच्या पेट्या ठेवल्या, तिथे अनोळखी माणूस संशयास्पद फिरतोय। महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू। सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। निवडणूक आयोगाची व्यवस्था ही गैरव्यवस्था। स्लो मतदानावरून अनिल देसाईंचा हल्लाबोल। नियोजन नव्हतं, मतदारांची गैरसोय झाली असंही केलं वक्तव्य। निवडणूक आयोगाचं महाराष्ट्रात अकार्यक्षम काम। कमी मतदान व्हावं म्हणून निवडणूक आयोगाचे प्रयत्न आहेत। जितेंद्र आव्हाडांचा पुरावे दाखवत गंभीर आरोप। तर पराभव झाला तर मतदान कमी झाल्यानं आम्ही पराभूत झालो हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा आव्हाडांचा प्रयत्न असल्याचं प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। शेलारांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रारीचा अहवाल पाठवणार। उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप। निवडणुकीनंतर संजय जाधव आणि महादेव जानकर पहिल्यांदा समोरासमोर। महादेव जानकर आणि संजय जाधवांनी एकमेकांना बोलणं टाळलं। भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांकडून हातकणंगलेत राजू शेट्टींचा प्रचार। युती असतानाही धैर्यशील माने यांचा प्रचार केला नसल्यानं निशिकांत भोसलेंच्या हकालपट्टीची मागणी। शाळांना पीटीचा तास अनिवार्य। मैदान नसलेल्या शाळांना परवानगी नाही। वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी डे निमित्तच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्लीतील चांदणी चौकात रोड शो। भाजप उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात। अरविंद केजरीवाल 2 जून नंतर पुन्हा जेलमध्ये जाणार। शायरीच्या माध्यमातूनही देवेंद्र फडणवीसांची केजरीवालांवर टीका। घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भेंडेवर 100 पेक्षा जास्त वेळा कारवाई। बेकायदा जाहिरात फलक प्रकरणी बीएमसी कडून 100 पेक्षा अधिक वेळा दंड।
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या 17वर, जखमींपैकी 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. उजनी धरणात बुडालेले 6 जण अद्याप बेपत्ता. एनडीआरएफ पथकाकडून आज पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार. घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमध्ये उद्या पाणीबाणी. जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेतल्यानं पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचं आवाहन. उद्या पुणे शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, तर शनिवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. मुंबईवर पाणी कपातीचं संकट. 7ही धरणातील पाणीसाठा 10% गेल्या 3 वर्षांमधील सर्वात कमी पाणीसाठा. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक गॅन्ट्री बसवण्यासाठी आज 12 ते 1 दरम्यान ब्लॉक. निवासी डॉक्टरांच्या मानसिक छळ. रॅगिंग विरोधी मार्ड संघटना आक्रमक. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग विरोधी मानसिक आरोग्य समिती स्थापन करण्याची मागणी. शिक्षक भरतीतील 4093 उमेदवार रुजू, तर 4474 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. पब आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचा थेट इशारा. 24 अनधिकृत होर्डिंग धारक आणि जागा मालकांवर गुन्हे दाखल. पिंपरी पोलिसांची कारवाई. मतमोजणीचं काउंटडाऊन सुरू. पुणे मतदारसंघाच्या मोजणीसाठी उमेदवारांना 112 प्रतिनिधी नेमण्यास मुभा. मोबाईल विद्युत उपकरणं नेण्यास सक्त मनाई. मतमोजणी केंद्रांच्या 100 मीटर परिसरात निर्बंध. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कोणाकडे मोबाईल, लॅपटॉप, इतर विद्युत उपकरणं तसंच शस्त्र आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार. पाणी टंचाई असलेल्या वाड्या वस्त्यांना पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा. नाना पटोलेंची मागणी. अमरावतीतील शहापूरच्या 82 शेतकऱ्यांचं अनुदान. जम्मू काश्मीरच्या शहापुरातील शेतकऱ्यांना बच्चू कडू विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार. जत्रेमध्ये प्रसाद खाल्लेल्या 46 भाविकांची प्रकृती बिघडली. 5 जणांची प्रकृती गंभीर. बेळगाव जिल्ह्यातील हुलीकुट्टी गावातली घटना. कोकणात 1 जून ते 31 जुलै दरम्यान सागरी मासेमारीवर बंदी. मात्र पारंपरिक मच्छीमारांना मासेमारीसाठी बंदी नाही. मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे आदेश. जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी बोट सेवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 26 मे पासून बंद. पावसाळ्यात खोरा जेटी आणि राजापुरी जेटीवरून किल्ला पाहता येणार. किल्ले रायगडावर आज आणि उद्या पायरी मार्ग बंद राहणार. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. पायरी मार्गावरील छोट्या मोठ्या दरडी हटवण्यात येणार. 11 बुलेटची पैज लावणाऱ्या पाटील भावंडांकडून बुलेटची बुकिंग. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांनी पैज स्वीकारली. धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर 12 बुलेट देऊ. अनुप शहांचं प्रति आव्हान. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. डेरवण गावात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. धुळे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून भेंडीची लागवड. भेंडीला बाजारभाव कमी असताना भाव वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुग शेंगांना 6500 रुपये भाव. भाववाढीची शेतकऱ्याची मागणी. नंदुरबारमध्ये पपईच्या रोपांचा तुटवडा. पपईचं क्षेत्र वाढल्यानं नर्सरीमध्ये पपईचं रोप उपलब्ध नाही. नंदुरबारमधील अतिदुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा प्रशासन करणार. पावसाळ्यात गावांचा संपर्क होत नसल्यानं 4 महिन्यांचा अन्नधान्य पुरवठा. नंदुरबारमधील ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी घरदुरुस्तीच्या कामांना वेग. सातपुड्याच्या दुर्गम भागांमधील कौलारू घरांची दुरुस्ती सुरू. रत्नागिरीच्या लांजा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. भेल, भेरवली, भांबेड भागात नागरिकांचे हाल. बत्ती गुल झाल्यानं टँकरनं पाणी पुरवठा रखडला. भंडाऱ्याच्या पिंपळगावमध्ये बनावट सातबारा तयार करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक. सहकारी राईस मिल धान खरेदी केंद्रावरील प्रकार. नंदुरबारमध्ये नाशिकला जाण्यासाठी शिवशाही बस बंद. शिवशाही बस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. मराठवाड्यातील तब्बल 5000 गावं टँकरग्रस्त. 3000 गावांना टँकरनं पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरात पाणी संकट असताना आता टँकरचं पाणी महागलं. 2000 लिटर टँकरला 700 रुपये, तर 5000 लिटरसाठी 1000 रुपये दर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईमुळे 678 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. पाणी टंचाई असेल तर निवेदन द्या. आठवड्यात पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रतिक्रिया. संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी कावड गावाजवळ फुटली. शहरात पाण्याची भीषण टंचाई. दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया. जुन्ना जलाशयातून परभणीला पाणी सोडण्यावरून वाद. परभणीला पाणी सोडायला जालना जिल्ह्यातील परतूर ग्रामस्थांचा विरोध. जालना शहराला पाणी पुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशय कोरडा ठाक. जिल्ह्यात 493 टँकरच्या माध्यमातून 332 गावं आणि 77 वाड्यांची तहान भागवली जाते.
हिंगोली जिल्हा भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर. येलदरी धरणात 29%, इसापूर धरणात 35% पाणी साठा, तर सिद्धेश्वर धरण जोत्याखाली. रत्नागिरीतील अनेक भागात पाणी टंचाईचं संकट घडत. 120हून अधिक वाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या कंडारी परिसरात पाण्याची भीषण टंचाई. लातूरच्या 359 गावातील विहिरी आणि बोरवेलचं अधिग्रहण. 26 गावांमध्ये सध्या टँकरनं पाणी पुरवठा. वेगवेगळ्या तलावांमधून आतापर्यंत 14 लाख क्युबिक मीटर गाळ उपसा. वाढत्या तापमानामुळे पश्चिम विदर्भाच्या धरणांमधील जलसाठा घटला. जलसाठ्यात 32.30% फक्त पाणी. छत्रपती संभाजीनगरच्या नांदगाव तांडा परिसरातील तलावाचं पाणी आटलं. शेतीसाठी होणारा पाण्याचा उपसा थांबवण्याची ग्रामपंचायतीची मागणी. आरसीबीची क्वालिफायर 2 फेरीची वाट चुकली. राजस्थानकडून 4 गडी राखून पराभव. राजस्थानकडून 173 धावांचं आव्हान सहज पार. प्रसिद्ध अभिनेता आणि कोलकाताचा संघमालक शाहरुख खान रुग्णालयात. सामना सुरू असताना उष्माघाताचा त्रास. शाहरुख खानची प्रकृती स्थिर. पश्चिम बंगालच्या बांकुरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा रोड शो. बांकुरा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुभाष सरकार यांच्या प्रचारार्थ रोड शो. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्लीतील चांदणी चौकात रोड शो. भाजप उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात. भाजप 400 पार करणार नाही तर यावेळी 400 हारणार. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची टीका. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला कलकत्ता उच्च न्यायालयाचा दणका. 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द. 2011 पासून राज्यात कोणत्याही प्रमाणित नियमांचं पालन न करता ओबीसी प्रमाणपत्र दिली जात असल्याचं कोर्टाचं म्हणणं. मागासवर्गीय आयोगाच्या सल्ल्याचं पालन न करता प्रमाणपत्र जारी करण्यात आली. त्यामुळे सर्व प्रमाणपत्र रद्द. तर ज्यांना प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळाली त्यांची नोकरी कायम राहणार. ओबीसी आरक्षणाबाबतचा उच्च न्यायालयाचा आदेश मान्य नाही. देशाला कलंकित करणारा निर्णय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया.